सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत युनिटी मार्च अर्थात एकता पदयात्रा मूर्तिजापुरात उत्साहात संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या आदेशान्वये मेरा युवा भारत केंद्र अकोला, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालय मूर्तिजापूर यांच्या संयुक्त वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी माननीय संदीप कुमार अपार यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हिरवी झेंडी दाखवून युनिटी मार्चची सुरुवात केली. यावेळी तहसीलदार श्रीमती शिल्पाताई बोबडे तसेच मेरा युवा भारत केंद्र अकोला चे जिल्हा युवा अधिकारी महेश सिंह शेखावत हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पदयात्रेने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, भगतसिंग चौक, आठवडी बाजार, तहसील कार्यालय मार्गे पुढे सरकत तालुका क्रीडा संकुल येथे समारोप केला. यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत अपार साहेबांनी मतभेद, जाती विसरून एकात्मतेने राष्ट्रनिर्मिती करावी तसेच एकात्मतेतून देश सशक्त व आत्मनिर्भर करण्याचे आवाहन केले. सरदार पटेल यांच्या अद्वितीय कार्याचे स्मरण करून देशहितासाठी एकतेची पावले उचलूया असा संदेश त्यांनी दिला. पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, सरदार पटेल अमर रहे अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, पोलीस कर्मचारी तसेच एनर्जेटिक फिटनेस क्लब, पतंजली योग समिती, फौजी फिजिकल अकॅडमी, जीके अकॅडमी, सोल्जर फिटनेस अकॅडमी आदी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या. समारोपावेळी उपस्थितांनी आत्मनिर्भर भारत व नशामुक्त भारताची शपथ घेतली व राष्ट्रगीताने कार्यक्रमास पूर्णविराम मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश सिंह शेखावत यांनी केले तर प्रभावी संचालन विलास नसले यांनी केले. ज्ञानेश टाले यांनी आभार प्रदर्शन केले. प्रतिनिधी अहिम रजा खान, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.